नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठामध्ये कांदा टाकून अतिशय झटपट अशी होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय। चला तर मग आपल्याला याचं काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। चला तर त्यासाठी पहा, सर्वप्रथम इथे आपल्याला घ्यायचे आहेत 2 मोठ्या आकाराचे किंवा मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत। आता याचा टोकाचा आणि जो खालचा भाग असतो ना तो कट करून घ्यायचा आहे। सोबतच याची साल म्हणजे हे जे फोलपट असतं ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर पहा, इथे आपण हा पूर्ण कांदा सोलून घेतलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला दुसरा कांदा सुद्धा असा सोलून घ्यायचा आहे। तर इथे पहा, आपण दोन्ही कांदे आहेत ना ते सोलून घेतलेले आहेत। आता हा कांदा मध्यभागी अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला उभ्या आकारामध्ये अगदी पातळसर असा हा कांदा चिरून घ्यायचा आहे। अगदी पातळ असा आपल्याला हा कांदा चिरायचा आहे। तर पहा, कांदा अगदी पातळ असा चिरला जावा यासाठी अगदी जवळ कट्स करायचे आहेत। तर हा कांदा पहा, मी इथे उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। कट करून झाल्यानंतर तो अशा पद्धतीने अगदी मोकळा करून घ्यायचा आहे। तर अशा कांदा चिरण्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगते। तर पहा, आपल्याकडे ना बटाट्याचे साल काढण्यासाठी अशा प्रकारचा पिलर असतो। तर याच्या मदतीने आपण पहा, हा कांदा अगदी पातळ असा उभ्या आकारामध्ये कट करू शकतो। अगदी झटपट असा कट होतो। पाहिजे तितका आपण पातळ असा हा कांदा चिरून घेऊ शकतो। बघा, व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी सहजच आपला हा कांदा अगदी पातळसर असा चिरला जातोय। आता असाच आपल्याला संपूर्ण कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे। पहा, इथे मी दोन्ही कांदे चिरून घेतलेले आहेत आणि असे मोकळे करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ। तर इथे आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर हे गव्हाचं पीठ आपण चाळून घेऊया। संपूर्ण पीठ इथे आपण चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे चवीनुसार थोडंसं मीठ आणि आता यामध्ये पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। जसं आपण चपाती बनवण्याकरता पीठ मळतो ना तसेच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, मीडियम अशी मऊसूत आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे। पहा, इथे मी याची कणिक मळून घेतलेली आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाकरता कणिक आपण भिजण्याकरता ठेवून देऊयात। 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढूया आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने कणिक मळून घेऊया। पहा, कणिक छान अशी इथे आपली भिजलेली आहे। लगेच आपल्याला इथे थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि कणिक आपण अजून एकदा हलकीशी अशी मळून घेऊया। आता लगेच आपण याचे उंडे म्हणजेच गोळे बनवून घेऊया। मध्यम आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे। तर पहा, कधी ना कधी आपल्याकडे स्वयंपाकामधून थोडीफार कणिक शिल्लक राहते, त्यावेळेस तुम्ही उरलेल्या कणकेपासून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता किंवा मग सकाळच्या स्वयंपाकामधून सुद्धा तुम्ही थोडीशी कणिक बाजूला ठेवू शकता। तर पहा, आपण जो सुरुवातीला चिरून घेतलेला कांदा होता ना, आता त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। सोबतच 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा जो आपला घरगुती मसाला असतो तो घालायचा आहे। त्यानंतर 1 चमचा धणे पावडर आणि कोणताही मसाला यामध्ये तुम्ही घालू शकता, जसे की इथे मी वापरते किचन किंग मसाला। शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व छान एकच जीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मसाले सर्व कांद्याला छान असे लावून घ्यायचे आहेत। तर ही जी प्रोसेस आहे ना ती अगदी शेवटी करायची आहे, कारण जर तुम्ही आधीच हे सर्व मसाले मीठ तर कांद्याला लावून ठेवलं तर याला पाणी सुटू शकतं। त्यामुळे ही प्रोसेस शेवटी करायची आहे। चला, त्यानंतर लगेचच आपल्याला इथे जो आपण उंडा बनवून घेतला होता ना तो कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे। याची खोलगट अशी वाटी बनवून घ्यायची आहे, पहा या स्वरूपाची। आता या वाटीमध्ये आपल्याला तो कांदा भरून घ्यायचा आहे। ज्याला आपण सर्व मसाले लावले होते भरपूर असं यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे। वरून थोडंसं कोरडं पीठ घालायचं आहे आणि हा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। हलकासा असा दाबून बंद करून घ्यायचा आहे। बंद करून झाला की वरची बाजू अशी प्रेस करायची। आता लगेचच आपण याला कोरड्या पिठामध्ये बुडवून घेऊया आणि याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। तर इथे आपण बनवतोय कांद्याचा पराठा, जो की झटपट तयार होतो आणि पौष्टिक सुद्धा आहे। हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे, जास्त दाब देऊन लाटायचं नाही। तर पहा, हलक्या हाताने आपण छान कडेकडेने एकसारखा असा आपण हा पराठा लाटून घेऊया, म्हणजे यामधलं जे कांद्याचं सारण आहे ते संपूर्ण चपातीमध्ये अगदी व्यवस्थित असं पसरलं जातं। तर पहा, इथे मी मध्यम आकाराचा हा पराठा लाटून घेतलेला आहे। तुम्ही हव्या त्या आकाराचे लहान मोठे पराठे बनवू शकता।
तर याच पद्धतीने आता मी इथे दुसरा पराठासुद्धा बनवून घेणार आहे. तर पहा 2 पराठे इथे मी बनवून घेतलेले आहेत. चला लगेच आपण हे पराठे भाजून घेऊया. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. हा पॅन गरम झाला की यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेचच बनवून घेतलेला पराठा यावरती टाकायचा आहे. गॅसची फ्लेम इथे आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवर हा पराठा भाजून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर पहा आता आपण ह्या पराठ्याच्या वरती तेल लावून घेऊया. इथे तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. अतिशय झटपट असा आपला हा पराठा तयार होतो. नेहमी तीच भाजी भाकरी खाऊन कंटाळा येतो ना, अशा वेळेस तुम्ही हा झटपट असा होणारा तोंडाची चव वाढवणारा पराठा बनवू शकता. खायला खूप मस्त लागतो, सोबतच पौष्टिकसुद्धा आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये सुद्धा तयार होतो. वरच्या बाजूने तेल लावून घेतलं. आता आपण याला पलटवून घेऊया. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी हा पराठा छान खरपूस होईपर्यंत मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. मध्यम गॅसवरती भाजल्यामुळे पराठा छान खमंग असा तयार होतो. यामधला कांदासुद्धा अगदी मस्त शिजतो आणि पराठा चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागतो. सोबतच छान खरपूस भाजल्यामुळे सुद्धा चवीला खूप मस्त लागतो. पहा दोन्ही बाजूनी आपण छान असं दाबून खरपूस होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच आपल्या घरगुती भोजन या मराठमोळ्या अस्सल चॅनलला आता सबस्क्राईब करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. तर पहा इथे आपला जो पराठा आहे तो छान खमंग असा दोन्ही बाजूने आपण खरपूस असा भाजून घेतलेला आहे. आता लगेचच जो दुसरा लाटून घेतलेला पराठा होता ना, तो सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटं झाल्यानंतर पहा वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचे आणि पराठा पलटवून घ्यायचा आहे. तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण या पराठ्याला पलटवून घेऊया आणि याची दुसरी बाजूसुद्धा छान भाजून घेऊया. पहा एक बाजू अगदी मस्त अशी भाजली गेलेली आहे. आता वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याला पलटवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी खरपूस असं होईपर्यंत मध्यम गॅसवरती पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कधी कंटाळा आला तरीसुद्धा तुम्ही हा झटपट असा होणारा पराठा बनवू शकता किंवा लहान मुलांनासुद्धा नाश्त्यासाठी वगैरे बनवून देऊ शकता. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हा नाश्ता किंवा हा कांद्याचा पराठा बनवू शकता. खूप मस्त लागतो, त्यामुळे एकदा नक्कीच बनवून पहा. हा सुद्धा पराठा आपण दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. पहा दिसायला सुद्धा हा पराठा अगदी मस्त दिसतोय आणि चवीला तर अगदीच अप्रतिम असा झालेला आहे. दोन्ही पराठे आपण इथे छान असे भाजून घेतलेले आहेत. पहा अगदी मस्त असा इथे आपल्या हा कांद्याचा पराठा तयार झालेला आहे. पाहू शकता यामधलं जे कांद्याचं सारण आहे ते पूर्ण चपातीमध्ये या पराठ्यामध्ये अगदी मस्त असं व्यवस्थित पसरलेलं आहे. पहा दोन्ही सुद्धा पराठे अगदी मस्त झालेले आहेत. इथे तुम्हाला पहा हा पराठा जरा उघडून दाखवते. पाहू शकता कांदा अगदी संपूर्ण पराठ्यामध्ये व्यवस्थित पसरलेला आहे. छान असं शिजलेलं आहे. अगदी खमंग खरपूस असे हे पराठे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असेच खाल्ले ना तरीसुद्धा चवीला खूप मस्त लागतात. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा कांद्याचा पराठा एकदा नक्कीच बनवून पहा आणि खाल्ल्यानंतर मला प्रतिक्रिया नक्कीच कळवा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. कमेंट जिथे कराल त्याच्या बाजूला हाईपचे ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉईंट्स नक्कीच द्या. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरगुती भोजन या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. जाता पटकन घरगुती भोजन चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला बाय बाय.